शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. 6 तारखेच्या अंदाजामध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ बघणार आहोत. 6 आणि 7 तारखेला पावसाची शक्यता कशी असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आता जे 6 तारखेचं वातावरण आहे, या 6 तारखेच्या वातावरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तसेच 7 जून हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. पाऊस आपल्याला 7 जूनमध्ये महाराष्ट्रात दाखल होत असतो, केरळमध्ये दाखल होत असतो किंवा आपल्याला सुरुवात होत असते. मग याची संपूर्ण डिटेल व्हिडिओज आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे. 6 जूननंतर 7 जूनला कसा पाऊस आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता आपण या ठिकाणी 6 जूनला जर काही भागात पाऊस आहे तर संध्याकाळी कोणत्या भागात पाऊस आहे, परत 7 जूनला कोणकोणत्या भागात पाऊस आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे. सुरुवात आपण 6 तारखेपासून करणार आहोत. 6 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर बहुतांश ठिकाणी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे बंद हवेचं ठिकाण आपल्याला बघायला मिळणार आहे. मग पावसाची शक्यता बघूया कोणकोणत्या भागात आहे. आता 6 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला सुरुवात सोलापूरला बघितलं तर सोलापूरमध्ये आपण बघू शकतो की इथे आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. चंदनच्या इंद आहे, अफजलपूर आहे, अक्कलकोट आहे, आळंद आहे, या ठिकाणी नलदुर्ग या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तसेच मोष्टीच्या काही भागातसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते. हा पाऊस जो आहे तो एकदम जोरदार नाही आहे, हलका पाऊस आहे. आता 6 तारखेला आणखी सकाळपासून वातावरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला सकाळी सकाळी ढगाळ वातावरण बघायला मिळेल. बाकी इतरत्र भागात सकाळी सकाळी आपल्याला निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी दुपारनंतर काय बदल होतो आहे आपण 6 तारखेला बघणार आहोत. दुपारनंतर जो बदल होतो आहे तो रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळनंतर आपण डिटेल बघणार आहोत. तर संध्याकाळनंतर सुद्धा या ठिकाणी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, दापोली, पुण्याच्या काही भागात हलक्या हलक्या पावसाला सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे इकडे संगमेर आणि अकोल्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे इकडे नाशिक आहे, नाशिकच्या काही भागात आपण बघू शकतो लाखलगाव, ओझर आहे. इथे सुद्धा आपल्याला 6 तारखेला संध्याकाळनंतर पावसाची शक्यता हलक्या प्रमाणामध्ये आहे. त्यामध्ये इकडे पिंपळगाव, बसवंत, दिंडोरी, ओझर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. म्हणजे जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर संध्याकाळनंतर 6-7च्या दरम्यान जर बघितलं तर पिंपळगाव, बसवंत, ओझर, दिंडोरी, नाशिकच्या काही भागात आपल्याला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. तोच पाऊस पुढे लाखलगाव, पाटोदा, येवला, कोपरगाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. वावी आहे, जवळके आहे, शिर्डी आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तसेच संगमेर, अकोला, आश्वी या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे मंचर, पुणे आहे. पुण्याच्या भागामध्ये जर बघितलं चाकण, मंचर, पुणे, शिरूर, तसेच जुन्नरचा काही भाग आहे. इथे सुद्धा आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. साताऱ्यामध्ये बघितलं सातारा, इकडे महाड आहे, चिपळूणचा भाग आहे, रत्नागिरी आहे, कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग इथे आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. म्हणजे 6 तारखेला जो पाऊस आहे तो हलका आहे, परंतु आता 7 तारखेच्या अंदाजामध्ये कोणता पाऊस आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसंच 6 तारखेला संध्याकाळी चंदूर या ठिकाणी, अमरावती, चंदूर, मोरधरी, आर्वी, पुलगाव या ठिकाणी आपण बघितलं, यवतमाळ आहे, वर्धा आहे, हिंगणघाट आहे, इथे आपल्याला हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच चंदूर आणि पुलगावच्या मध्य भागात थोडा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूरच्याही काही भागात आपण बघितलं तर नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे पुढे आणखी जर बघितलं तर रत्नागिरीच्या काही भागात आहे. आता 6 तारखेला मध्यरात्री कोणकोणत्या भागात बदल आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. 6 तारखेला मध्यरात्री जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. जळगावच्या काही भागामध्ये अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये जामनेरचा भाग आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. तसेच तळेगावचा भाग आहे, पाहूर आहे, इथे आपल्याला बघायला मिळत आहे. मांडवे खुर्द आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकतो या संपूर्ण भागात अजंता आहे, इथे आपण बोदवडचा काही भाग आहे, इथे आपण मलकापूरचा काही भाग या ठिकाणी आहे, मुक्ताईनगरचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता 6 तारखेला मध्यरात्री म्हणजे 7 तारखेची पहाट, 7 तारीख सुरू होईल. त्यानंतर आपल्याला हा जो पाऊस आहे तो एकदम थोडा जबरदस्त आणि विजांचा कडकडा असा जोरदार बघायला मिळत आहे. तोच पाऊस आणखी खाली येऊ शकतो. जालना, अंबड, गेवराई, रामपुरी, बीड या ठिकाणी आपल्याला थोडा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तसंच
हा जो गेवराई आणि बीडचा भाग आहे इथे थोडा जोरदार पाऊस आहे. देऊळगाव, राजा, जाफराबाद, बोकरन, चिखली या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर आणखी मोठा बदल आपल्याला बघायचा आहे. तोच पाऊस पुढे इकडे आपल्याला जालन्याच्या काही भागात पारतूर आहे, अंबडचा काही भाग आहे, पैठण आहे, तसेच शिरूर कासारचा भाग आहे, गेवराई आहे, पाथर्डी आहे, पैठण आहे. या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची आहे. फार जोरदार नाही, परंतु बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळू शकतो. बाकी इतरत्र भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. आता 7 तारखेचा दिवसभराचा अंदाज आपण या ठिकाणी घेणार आहोत. 7 तारखेला सकाळपासून ढगाळ वातावरण किनारपट्टीला बघायला मिळत आहे. पावसाची शक्यता सकाळी कुठेही नाही, परंतु दुपारनंतर बदल होईल. दुपारनंतर पाऊस आपल्याला नेहमीप्रमाणे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या ठिकाणी सुरुवात होईल. पुण्याच्या काही भागापासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. बाकी इतरत्र भागात 7 तारखेला ढगाळ वातावरण आहे, परंतु 7 तारखेला संध्याकाळनंतर थोडा तीव्रता वाढणार आहे पावसाची. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता. पुणे आणि बारामती इथे सुद्धा हलका पाऊस. सोलापूर, धाराशिव तसेच लातूर इथे सुद्धा हलक्या पावसाला सुरुवात. नांदेड, परभणी हलक्या पावसाला सुरुवात. तसेच संगमेर, अकोला या ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात. शिरूर, चाकण, पुणे, जुन्नर इथे हलक्या पावसाला सुरुवात. जालन्यामध्ये जर बघितलं, अंबडमध्ये पाचोट, काचोट या ठिकाणी आपण बघू शकतो. पाचोटच्या काही भागात तसेच मांगूर, जळगावच्या काही भागात सुद्धा आपण बघू शकतो हलक्या पावसाला सुरुवात आहे. गोळापांगरीमध्ये आपण हलक्या पावसाला सुरुवात बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बाकी इतरत्र भागात लोहार आहे, रिसोट आहे, मेहकरचा काही भाग या ठिकाणी आहे, वाशिम आहे, इथे सुद्धा हलका पाऊस आहे. बाकी पंढरपूर, इकडे सोलापूरमध्ये पण आपण बघितलं. आणि त्यानंतर आता रात्रीचं वातावरण बघणार आहोत. रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा भागात आपल्याला जोरदार पाऊस आहे. कर्जत, करमाळा, इंदापूर, दौंड या ठिकाणी मध्य भागात जर बघितलं तर इथे आपल्याला थोडा जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूर, धाराशिव आणि लातूरच्या काही भागात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये, पाथर्डीमध्ये या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस आहे. पारनेर आहे, गोडेगावचा काही भाग आहे, राहुरी आहे, श्रीरामपूरचा काही भाग संगमेरमध्ये बघू शकतो. कोपरगाव, वैजापूरच्या काही भागात सुद्धा आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता 7 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला वर्तवली जाणार आहे. त्यानंतर आणखी मोठा बदल अहिल्यानगर, बीडच्या काही भागात हलका हलका पाऊस. तर लातूरमध्ये थोडा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर लातूरमध्ये निलंगा आणि शिरूर, अंतपाल, उदगीर या ठिकाणी थोडा जोरदार पावसाची शक्यता. तर धाराशिव आणि औसाच्या काही भागात जर बघितलं तर इथे आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. अहिल्यानगरच्या काही भागात सुद्धा आपण बघितलं तर तोच पाऊस आपल्याला हलका हलका आहे. श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो. आणखी मोठा बदल मध्यरात्रीनंतर कुठं आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर आणखी थोडा बदल वाढेल आणि पाऊस वाढण्याची शक्यता आहे. नांदेड, परभणीच्या काही भागात पाऊस वाढण्याची शक्यता या ठिकाणी आहे. जिंतूर, हिंगोलीचा भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला पाऊस वाढण्याची शक्यता. आपल्याला 7 तारखेला मध्यरात्री म्हणजे 8 तारखेची जी पहाट चालू होणार आहे तिथे आपल्याला जिंतूर, हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जाणार आहे. हा जो पाऊस आहे जिंतूर, हिंगोलीच्या काही भागात जोरदार पाऊस आपल्याला मध्यरात्री 7 तारखेला बघायला मिळणार आहे. यामध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतो, पाऊस वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. नवीन अपडेटमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल बदल झाला तर. धन्यवाद. हॅलो.